हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टर महिलेनं तिच्या पतीचा खून केल्याचं उघडकीस आलंय। रविकांत उके असं मृत व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान रविकांत यांची पत्नी ट्विंकल उके ह्या पेशानं डेंटिस्ट आहेत। त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे। घरगुती वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे। पोलीस तपास सध्या सुरू आहे। गेल्याच आठवड्यात मुलाची सुपारी देऊन त्याला ठार मारल्याची घटना नागपुरात घडली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। आपण बघतोय की नागपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत आणि आज सोमवार आहे आणि आज पहिल्याच दिवशी आठवड्याच्या ही मोठी धक्कादायक घटना समोर येते आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडे। अखिलेश, हाय प्रोफाइल मर्डर झालेला आहे, नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे। आपण बघतो गेले अनेक दिवस नागपूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत। नेमकं काय कारण आहे ह्या पूर्ण हत्येमागचं? मधुरा, अतिशय पूर्ण हृदयद्रावक ही हा पूर्ण प्रकार आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीरामनगर हा जो परिसर आहे तिथली घटना घडली आहे आणि मी क्षणी त्या घरासमोर उभा या घरातच ही घटना घडली आहे। या घरामध्ये ट्विंकल उके नावाची ती महिला होती, ती डेंटिस्ट होती पेशानी आणि तिचे पती त्यांच्या पॅथॉलॉजी लॅब होती, असं दोघांचा संसार होता। पण गेल्या काही दिवसापासून किंबहुना आधीपासूनच दोघांमध्ये सारखे खटके उडायचे। ह्या ट्विंकलबद्दल असं बोललं होतं की ती कुठेतरी मानसिक रुग्ण होती, सातत्याने आपल्या नवऱ्याशी भांडायची। इतकंच नव्हे तर एकदा आपल्या सासूवर विटेने हल्ला करायचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता। असं सातत्याने दोघांमध्ये वाद होत होते, भांडणं होत होते आणि त्याचा परिणाम झालाय। काल रात्री जेव्हा नेहमीप्रमाणे ती आपल्या घरी आली आणि घरी आल्यानंतर आपल्या सासूची माफी मागितली आणि त्यानंतर वरती गेल्यावर घरामधल्याच चाकूने आपल्या पतीवर हल्ला केला। 8 घाव किमान आपल्या पतीवर तिने केलं, त्याचा त्यांचा मृत्यू झाला। त्या पूर्ण खोलीत अगदी रक्ताचा सडा पडलाय आणि तेच पूर्ण घटना घडल्यानंतर आपल्या मुलाला घेऊन ती पसार झाली। पोलिसांनी तिला जवळच अटक केली, ती पोलिसांच्या ताब्यात आहे। पण एकूणच ही पूर्ण घटना अतिशय संशयास्पद आणि एकूणच खळबळजनक आहे। या घटनामध्ये अजून तिच्या या परिवाराचा आरोप आहे की कुठेतरी तिच्या बाहेरच्या लोकांचा देखील हात असू शकतो। त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे। पण एकूणच अतिशय खळबळजनक घटना आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे। तुर्तास त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। नक्कीच अखिलेश, आता तरी ह्या महिलेला अटक करण्यात आली आहे, मात्र आपण बघतोय की आतापर्यंत काही धागेदोरे सापडू शकलेत का? नेमकं काय हत्येचं कारण आहे? केवळ एक कुठेतरी कौटुंबिक वाद हे एक महत्त्वाचं कारण आहे का? आणि कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की नागपूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि त्यामुळे नागपूरकर अगदी पुरते हैराण झालेले आहेत, धास्तावलेले बघायला मिळत आहेत। खरं मधुरा, अगदी 15 दिवसापूर्वी नागपूरच्या एका प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आईने आपल्या मुलाची सुपारी दिली होती। त्या घटनेला जेमतेम 15 दिवस झाले असताना ही दुसरी घटना घडली आहे। याच्यामध्ये एका पत्नीने आपल्या पतीचा खून केला आहे आणि अतिशय खळबळजनक ही पूर्ण घटना आहेच। खरं तर या दोघा पत्नीमध्ये उके दाम्पत्यामधील वाद अतिशय जुने होते आणि त्या वादापायी त्रासलेला हा जो मृतक पती होता तो गेल्या काही दिवसापासून वर्षांपासून दूर राहायचा आणि आपल्या मुलासोबत राहत असे। नंतर शनिवारी रविवारी तो इथे येत असे आणि काल जेव्हा इथे आला तेव्हा ही घटना घडली होती। आणि एकूणच ह्या पूर्ण घटनेमुळे ह्या घरच्यांचा आरोप आहे की ती जी ट्विंकल उके जी महिला जिला पोलिसांनी अटक केली आहे ती मानसिक रुग्ण असं होती, तिथे उपचार देखील सुरू होते। पण एकूणच ही पूर्ण घटना अतिशय दुर्दैवी आणि ह्या पूर्ण घटनेमुळे एकूणच इथले जो पूर्ण ह्या परिवारातला जो वाद होता तो आता उघडकीस आला। धन्यवाद अखिलेश संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।